सोशल मीडिया हा एका अथांग अशा महासागरासारखा आहे. इथे पोस्ट केले जाणारी प्रत्येक गोष्ट ही अनेक लोकांपर्यंत पोचते. ती पब्लिकली होते, ती प्रायव्हेट राहत नाही किंवा ती खाजगी राहत नाही. त्याचं खाजगीकरण पूर्णपणे संपतं जर ती आपण सोशल मीडियावरती टाकली तर. म्हणून सोशल मीडियावरचा वापर हा नेमकेपणाने आणि अचूक पद्धतीने केला जावा अशी एक सर्वमान्य इच्छा असते. बऱ्याचदा आपले पर्सनल फोटो किंवा खूप वैयक्तिक गोष्टी, आपली सांपत्तिक स्थिती, आर्थिक स्थिती किंवा आपण काय काय नवीन घेतलं, किती महागड्या वस्तू घेतल्या, आपण कुठे गेलो, काय प्रवास केला, कुठल्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण गेलो, आपली छान चौकी किंवा आपण काय पद्धतीने खर्च करतो, अशा सगळ्या गोष्टी आजकाल सोशल मीडियावरती दाखवायला सुरुवात आपण केली. आपण एकटे झालो, नातेवाईकांपासून आपण खूप इंडिफरंट झालो. पण हे सगळं समाजाला दाखवायला, सोशल मीडियावरती दाखवायला, स्टेटसला ठेवायला आपण फार उत्सुक असतो. सध्या अंजली दमानिया यांचे एक पोस्ट पण खूप व्हायरल होते. म्हणजे मला तर खरं आश्चर्य वाटतं की ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्याकडे माहितीचा अक्षरशः खजाना आहे. म्हणजे अक्षरशः त्यांना कोणीतरी येऊन सांगावं आणि त्यांनी ती सगळी माहिती पब्लिकली करावी असं खूप चाललेलं असतं. अगदी सरकारच्या खर्चामध्ये कोण GST किती भरतं, कोणाचं उत्पन्नाचे स्रोत किती आहेत, कसे आहेत, किती आहेत, अशा सगळ्या गोष्टी दमानिया मॅडम सांगत असतात आणि आपल्याला त्यामुळे माहिती मिळते. पण नुकतीच त्यांनी जी एक पोस्ट सादर केली ज्याच्यामध्ये CDR त्यांनी रिव्हील केले, ज्याला आपण म्हणता येईल की कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स. तर हे प्रत्येकाचं खाजगी अशा पद्धतीचं असू शकतं. म्हणजे तुम्ही कोणाला फोन केले, ते फोन किती काळ चालले, त्याचं ड्युरेशन काय होतं, किती फोनाफोनी तुमची झाली, त्यांची संख्या किती आहे, हा सगळा तपास हा एक गुप्त अशा पद्धतीचा मानला जातो, गोपनीय अशा पद्धतीचा मानला जातो आणि सहजासहजी ह्या गोष्टी आपल्या हाती लागत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या तर अजिबातच नाही. त्यासाठी वेगळी प्रोसेस आहे. आधी पोलिसांकडनं किंवा ऑफिशियली अधिकृत चॅनल थ्रू तुम्हाला परवानगी मिळवावी लागते. तुमचा उद्देश साध्य करावा लागतो आणि मग अनेक त्या प्रोसेसमधून गेल्यानंतर तुम्हाला ती परवानगी मिळू शकते. पण दमानिया मॅडमने ज्या पद्धतीने सगळे डिटेल्स रिव्हील केलेले आहेत, कोणाचे किती कॉल झाले, एकनाथ शिंदेंचे किती कॉल झाले आणि चाकणकरांचे किती कॉल झाले, 178 फोन कॉल झाले, किती सेकंद बोलल्या त्यांच्या भगिनी या 236 फोन कॉल्स त्यांचे झाले. हे अशा सगळा डेटा हा रिव्हील केला गेला आणि तो त्यांना कोणी दिला याचं नाव त्यांनी सांगितलं नाही आहे. त्यामुळे आज सगळे जे पत्रकार आहेत तर ते दमानियांच्या या गोपनीय माहितीच्या विस्फोटाबद्दल शंका उपस्थित करत आहेत किंवा दमानिया मॅडमना कदाचित अटकही होऊ शकते अशाही पद्धतीची चर्चा पत्रकारांचं जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये चालू आहे. त्यावरून मला एक असं खरंच वाटलं की सोशल मीडियाचा उपयोग खूपच आपण गांभीर्याने केला पाहिजे. स्मार्टफोन हातात आहे, आपल्याकडे कॅमेरा आहे, त्याचं खूप छान रिझोल्युशन आहे. याचा अर्थ असा नाही आहे की आपण सगळ्याच गोष्टी रिव्हील करायच्या. ते बंधन किंवा ते आपण प्रायव्हसी ही आपण जपली पाहिजे. कुणाबद्दलही किंवा अगदी स्वतःबद्दलसुद्धा माहिती देताना आपण नीट जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे की याचे परिणाम पुढे काय होऊ शकतात. त्यामुळे कृपया याचा सगळ्यांनी विचार करण्यासारखं आहे. सोशल मीडिया आहे तसं चांगलंच आहे, पण त्याचा उपयोग नेमकेपणानं आणि विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक, जाणीवपूर्वकच केला पाहिजे. अन्यथा फार मोठं एक प्रश्नचिन्ह आपल्यासमोर येऊ शकतं.